नमस्कार. आज आपण प्रॉब्लेम सेटमधील वर्ड प्रॉब्लेम जे आहे क्वेश्चन नंबर 7 ते पाहणार आहोत. पुस्तक समोर ठेवायचे. पेज नंबर 28, एक्झाम्पल नंबर 7, क्वेश्चन नंबर 7, एक्झाम्पल नंबर 1. अ 2 डिजिट नंबर, इट इज अ ऍक्टिव्हिटी. आधी आपण आपल्या पद्धतीने सोडू, मग त्याच्यात रिकाम्या जागा बघू. A 2 digit number and the number with digits interchange add up to 143. A 2 digit number and number with digit interchanging digits किंवा इंटरचेंजिंग नंबर म्हणूयात त्याला. आदला बदल करून येणारी संख्या 2 डिजिट नंबर म्हणजे 2 अंकी संख्या. आता 2 अंकी संख्या बघा बरं. इफ वी टेक 45, so it is a unit place and it is a 10 place. याला युनिट प्लेस का म्हणतात 5 into 1. याला 10 प्लेस का म्हणतात 4 into 10. 10 ने गुणतात आणि त्याची सम केली जाते. 4 into 10 plus 5 into 1. That is the method to write the 2 digit number. Suppose we take unit place x, 10 place y. So what becomes 10? So 10 into y and 1 into x. So it becomes 10y plus x. That is the 2 digit number. Is that clear? So let युनिट प्लेसचा जो आहे तो एक्स मानूयात. 10 प्लेसचा जो आहे तो काय मानूयात? डिजिट ऍट द युनिट प्लेस बी. एक्स and digit at 10 place b y. So given 2 digit number, 10 प्लेस आहे त्याला 10 ने गुणा आणि याला 1 ने गुणायचं म्हणजे दॅट इज द ओके. आता इंटरचेंजिंग नंबर हा जरा ओरिजिनल नंबर आवड. गिव्हन 2 डिजिट किंवा ओरिजिनल नंबर म्हणा. ओरिजिनल नंबर म्हटलं तरी चालेल. आता नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट. नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द म्हणजे काय करायचं आता? 45 आहे ना, ही कशी होईल 54. म्हणजे 5 युनिट प्लेसला होता, आता 10 प्लेसला गेला. हा 10 प्लेसला होता, आता युनिट प्लेसला गेला. मग आता याला गुणा लागेल 10, याला गुणा लागेल 1 नाही. तसंच आता हा युनिट प्लेस होता ना, हा 10 प्लेसला जाईल. म्हणजे किती एक्स? याला 10 म्हणजे 10x होईल. आणि 10 प्लेसचा काय होईल? युनिट प्लेस होईल. सो मल्टिप्लाय बाय 1. So it becomes number obtained by interchanging the digits. It's okay. That is two important numbers. Given 2 digit number and number obtained by interchanging the digit. By first condition. Just listen carefully. What you have given? A 2 digit number and the number with the digit interchange. 2 digit number 10y plus x. Interchanging 10x plus y. Add up to 143. म्हणजे त्याची बेरीज येते 143. हे होईल 11x 11y डिवाइडिंग बोथ साइड बाय 11. get cancel. That is the equation number 1 by first condition. Okay, so now read the second condition. Listen carefully. In the given number, it want to be by second condition. In the given number, the digit in the unit place. Digit in the units place. इथं वाटलं साहेब apostrophe s लावा बरं. Digit in the unit place म्हणजे x. is was are where was काय असेल नसेल बरोबर चिन्ह द्यायचं. is equal to 3 मोर आहे म्हणून प्लस. लेस असतं तर मायनस केलं असतं. दॅन द डिजिट ऍट द 10th प्लेस. हा प्लस वाय इकडे आले काय होईल? मायनस. इक्वेशन नंबर 1 आहे. हे 2 आहे. चिन्ह वेगळे आहेत म्हणजे ऍडिशन केली तर चालेल. गुणिले 2 भागिले जाईल x 18. Put x is equal to 18. Equation number 1. 8 टाकला
वाय इज इक्वल टू 5 येईल. Let's digit at the units place is 8. Digit at the 10th place is 5. So the given 2-digit number किंवा त्याला काय म्हणतो आपण ओरिजिनल नंबर is equal to 10y plus x 10 into 5 plus 8. Do the multiplication first. That is the answer. आता आपण चौकटी भरूयात, ऍक्टिव्हिटीज पूर्ण करूयात. बघा बरं पेज नंबर 28. द नंबर इज इक्वल टू, हा नंबर आहे किती असतं इथं वायच्या आधी 10. नंबर इंटरचेंज बाय द डिजिट. इथं किती एक्सच्या शेजारी 10. ऍडिशन पहिली फर्स्ट कंडिशन केली आहे बघा 10y प्लस एक्स. इथं काही ठीक आहे चौकटीत काही 10x प्लस वाय, खाली 11x प्लस 11y आणि एक्स प्लस याला चौकट आहे बघा एक्स प्लस वाय याला 13 ला चौकट आहे बघा. नंतर दुसरं इक्वेशन असं मांडलंय एक्स प्लस याला चौकट आहे बघा. नंतर ऍडिशन केली असं करायचं आपल्याला इथपर्यंत आलं 2x इज इक्वल टू याला चौकट आहे x इज इक्वल टू याला पण चौकट आहे पूर्ण याला. पुट व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. असं येईल ना. इथं काय 8 प्लस याला चौकट आहे आणि y याला बी चौकट आहे. नंतर गिवन ओरिजिनल नंबर इज इक्वल टू हे लिहायचंय इथं याला चौकट आहे बघा आणि याला बी चौकट आहे. नाही याला काही गरज नाही फक्त याला चौकट आहे. अशा पद्धतीने तुम्ही ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल. आता नीट पहा बरं का. कांताबाई बॉट 1.5 kg tea and 5 kg sugar from a shop. She paid ₹50 as a return fare for rickshaw. नीट वाचा गणित. Total expense was ₹700. Then she realized that by ordering online, तिच्या लक्षात आलं जर आपण ऑनलाईन जर ऑर्डर दिली तर तेवढेच पैसे लागत आहेत. सो नेक्स्ट मंथ शी प्लेस द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg टी म्हणजे किती 2 किलोग्रॅम चहा 7 kg शुगर. शी पेड ₹880 फॉर दॅट. फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर केजी. रेट ऑफ शुगर अँड टीचा आपल्याला मानायचं आहे. आधी देताना त्यांनी टी दिलेलं आहे, विचारताना आधी शुगर विचारलंय. मग आपण जे दिलंय ना त्या पद्धतीने घेऊयात. चहा जो आहे तो टी. लेट द रेट ऑफ 1 kg of tea. Rate of 1 kg kilogram of tea be rupees x. Rate of 1 kg of sugar be rupees. कळलं का? चहाचा रेट ₹1 मानला, साखरेचा y मानला पहिल्या बाय फर्स्ट कंडिशन. आता मला सांगा 1 किलो चहाची किंमत ₹1. 10 किलोची किती होईल 10x. 20 किलोची किती होईल 20x. 1.5 kg किती होईल 1.5x. ओके. टी प्लस 5 kg शुगर म्हणजे किती होईल 5y बरोबर. आणि प्लस तिला काय लागलं कांताबाई रिक्षा भाडं लागलं किती म्हणजे हे चहा लागले हे साखरेला लागले आणि हे रिक्षा भाडे लागले. असे हाऊ मेनी रुपीज 700 जाऊ द्या. 2 1 2 302 होईल बघा हे. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2. x 10y. कळलं का हे 1.5 म्हणजे 3/2 खाली 2 आलंय म्हणून मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2 प्रत्येकाला 2 ने गुणलं. नंतर पुढे काय म्हटलं त्यांनी
तिने आता ऑनलाईन खरेदी केली. किती? 2 kg टी. 2 kg टी एक्स आहे म्हणजे 2 kg म्हणजे 2x आणि 7 kg शुगर म्हणजे किती वाय होईल? एकूण किती रुपये लागले? 880. इथं 3 इथं 2 आहे. इथं तुम्ही 2 ने गुणा, इथं तुम्ही 3 ने गुणा किंवा बाय क्रेमर्स मेथडने सुद्धा करू शकता, क्रेमर्स रूल. पण हे सोपं वाटतं मला, कसंही करा, काही अडचण नाही. 2 ने गुणा इक्वेशन 1 into 2 6x 20 13 गुणे 26 हे तिसरं. 3 ने गुणा. सिक्स एक्स 21y 0 3 8 24 24 आणि 2 26. कळलं का? हे इक्वेटिव्ह कोएफिशियंट ऑफ एक्स 2 ने वर्ग होतो 3 ने 6 20 2600. 3 ने गुणलं 3 6 21 हे बरोबर. इथं मोठ्या आकडे आहेत ना, मी हे घेतो आधी. मोठ्या आकड्यावर आधी घेतलं म्हणजे इक्वेशन 4 लिहिलं आधी, मग 3 लिहिलं. साइन आर सेम, सबट्रॅक्शन करायची. 6x minus 6x गेट कॅन्सल. 21 minus 21y 46 26 म्हणजे राहिलं 40. पुट y is equal to 40 इन इक्वेशन नंबर 1 का 2 मध्ये टाकू इन 2. 280 880 minus 280 0 0 6. So rate of x किती आहे? Rate of 1 kg of tea is 300 rupees. Rate of 1 kg of sugar is 40. Okay. Next, to find number of notes. तिसरं गणित चाललं बघा, पेज नंबर 29. To find the number of notes and notes that Anushka had complete the following activity. खालचं जी ऍक्टिव्हिटी आहे त्यात नोट म्हणजे नोटा वया नाही. सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट ऑफ ₹10 and y note of ₹50. ₹10 नाही येते, रुपीज किती पाहिजे? 100 पाहिजे अनुष्काचं. तिथं चुकून 10 झाले, प्रिंटिंग मिस्टेक आहे. काय म्हटलंय बघा. सपोज अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ ₹100 and y notes of ₹50. हे ते त्यांना आपल्याला दिलेल्या 2 ओळी आहेत. मला सांगा अनुष्काकडे किती येतात? एक्स नोट आहेत 100च्या 2 नोट आहेत म्हणजे हाऊ मेनी रुपीज? 200. 3 नोट्स आहेत 300 म्हणजे यू हॅव टू मल्टिप्लाय 100 into 2 100 into 3. That means x note is there, so it's become 100x. So it is a 100x. That is the rupees. 50y. 100x and 50y together. पहिले चौकटीत बघा. अनुष्का got ₹2500 from आनंदने दिले. As denominations mentioned above. वर दिल्याप्रमाणे आनंदने अनुष्काला एकूण पैसे किती दिले? 2500. Dividing both side by 50. 50 ने भागते. 50 दुने 100. 50 एक आणि 5 5 25. That is the equation number 1. दुसऱ्या चौकटीत इफ आनंद would have given her the amount by interchanging number of notes इंटरचेंज केल्या म्हणजे
एक्स नोट ऑफ रुपीज 100च्या होत्या, आता एक्स नोट ऑफ रुपीज किती होतील 50च्या, म्हणजे किती होईल 50x. आणि वाय नोट ऑफ किती 100च्या होतील, म्हणजे किती होतील 100y, म्हणजे 50x प्लस 100y एवढे पैसे होतील. आनंद दिले नोटा बदलून. तर काय होतं, अनुष्का वुड हॅव रिसिव्ड ₹500 लेस. तर अनुष्काला 500 रुपये कमी भेटतात. एकूण किती भेटायचे 2500. लेस 500 केलं तर किती राहील 2000. बाय सेकंड कंडिशन डिवाइडिंग बोथ साइड बाय 50. पन्नास 50 गेले 2y. इक्वेशन 1 आहे. ओके, we have to solve the two equations. Solve by Cramer's rule or equating coefficient. इथे दोन निघून फक्त आपण 2 into x 2 into 2y and 2 into 40. So 2x plus 4y बरोबर 80. हे बाद झालं. मग हे आधी लिहितो, मग हे लिहितो 3 आणि 1. साइन सेम आहे, सबट्रॅक्शन करूया. बघा बरं, 2x minus 2x कॅन्सल, प्लस 4y minus 1y म्हणजे किती होईल 3y. 80 minus 50 म्हणजे किती होईल 30. Put y is equal to 10 in equation number 1. टाकायचे 2x plus 10 is equal to 50. 2x is equal to 50 minus 10. 2x is equal to 40. बघा बरं टॅली करून. इथे किती येतं x 20 आहे, ह्या किती आल्या 10. पूर्ण वेळ उत्तर द्यायचं. अनुष्का हॅड 20 notes of ₹100 and 10 notes of ₹50. चला 20 हे किती होईल 2000. 10 गुणिले 50 होईल 500. बरोबर. इज दॅट क्लिअर? ओके. नाव नाही, गणित संपलं की ताळा आला की. आता पुढचं सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ प्रेझेंट एज सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता is 31. Let present age of Manisha be x year and Savita be y year. And sum of them together x plus y is equal to 31 by first condition. By second condition, Manisha's age 3 years ago. 3 years ago. आज तुमचं वय किती आहे 16 आहे. 10वीला आहे तुम्ही. 3 वर्षापूर्वी किती होतं तुमचं 16 वजा 3 13. आज तुमचं वय x आहे. 3 वर्षापूर्वी किती होईल x minus 3. 3 years ago Manisha's age मनीषाचं x आहे म्हणजे x minus 3. मनीषा's MANISH Manisha's age and 3 years ago Savita's age. बरोबर. तुमच्या वर्गातली एक मुलगी 3 वर्षापूर्वी 13 वर्षाची होती. बाकीच्या काय 16 आणि 3 19च्या होतील का? प्रत्येकाला 3 ने कमी करावं लागेल का नाही? म्हणून दोघींचं 3 ने कमी केलं. 3 वर्षापूर्वी दोघी 3 वर्षांनी कमी केलं. आता काय वाटते बघा, मनीषाज एज 3 years ago 3 वर्षापूर्वी मनीषाचं वय ओके वॉज इज वॉज आलं बरोबर चिन्ह 4 times 4 गुणिले एज ऑफ सविताच्या एजच्या 4 ने गुणा
4y मायनस 12 प्लस 4y इकडे मायनस होईल, हा मायनस 3 प्लस होईल. दॅट इज द इक्वेशन नंबर 2. इथं 1 आहे, इथं 1 आहे. या खाली एक घ्या. x plus y is equal to 31, x minus 4y is equal to 9. वजाबाकी करावं लागेल. हे होईल 5y. समथिंग इज रॉंग. x minus 4y, x minus 4y 9. Manisha's age 3 years ago was 4 times the age of Savita. बरोबर आहे. 4 times the Savita's age. 4y minus 12 बरोबर. x minus 3, x minus 4y minus 12 plus 3, x minus 4y बरोबर minus 9. Okay. Equation number x minus 4y is equal to minus. That is the minus 9. Okay. Sorry. इक्वेशन 1 आणि 2 मायनस करायचं आहे ना. सो हे मायनस होईल, हे प्लस होईल आणि हे प्लस होईल ना. हे 40 बिकम्स x मायनस x गेट कॅन्सल. y प्लस 4y 5y गुणिले 5 भागिले होईल. पुट y is equal to 8 in equation number 1. Present age of Manisha is 23 years and present age of Savita is 8 years. Okay. किंवा याच्या ऐवजी तुम्ही असं लिहा बरं का. Manisha's present age be x year, Savita's apostrophe s लावायचं. Savita's present age be y year. उत्तर पूर्ण किती? Manisha's present age is 23, Savita's present age is 8. Okay. Now example number 5. In a factory, the ratio of salary of skilled and unskilled, बघा बरं का, रेशो ऑफ सॅलरी पगाराचा गुणोत्तर कुणाचं, स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स इज 5:3. म्हणजे स्किल वर्कर आणि अनस्किल वर्कर यांच्या पगाराचा रेशो 5:3 आहे. टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ, दोघांचा मिळून एक दिवसाचा पगार 720 आहे. फाइंड द डेली वेजेस ऑफ WAGES पाहिजे ऑफ स्किल्ड वर्कर बी ₹X आणि डेली वेजेस ऑफ अनस्किल्ड वर्कर बी, हे समजून घ्यायचं. डेली वेजेस ऑफ स्किल वर्कर बी X आणि डेली वेजेस ऑफ अनस्किल्ड वर्कर बी ₹Y. म्हणजे स्किल वर्कर जो आहे त्याचा पगार ₹X एका दिवसाचा आणि अनस्किल वर्कर त्याचा एका दिवसाचा पगार काय आहे ₹Y. पहिली अट काय आहे बघा, रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल अँड अनस्किल. स्किलचा X आणि Y ना यांच्या पगाराचा रेशो म्हणजे बाय फर्स्ट कंडिशन X/Y is 5:3 म्हणजे 5/3 बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा इकडे जाईल, हा इकडे जाईल, हा प्लस तिकडे मायनस झाले तर कोणीच नाही राहिलं. दॅट इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. बाय सेकंड कंडिशन, टोटल सॅलरी ऑफ 1 डे, दोघांची मिळून टोटल सॅलरी म्हणजे X + Y हाऊ मेनी 720. आता इक्वेटिंग करून सोडवा ना. मग आपण काय करू, इथं वजा हे आधी म्हणजे याला 5 ने गुणू. 2 × 5 5x 5y आणि 720 × 5 5 × 10 35 आणि 36. दॅट इज द इक्वेशन नंबर 3. मग 3 आधी लिहितो. याला गुणलंय ना, सोडून देतो. 3x
इक्वेशन 3 आणि 1 घेतलं, प्लस मायनस आहे म्हणजे ॲडिशन करायची. 8x इज इक्वल टू 360, 3600, 8 चौक 32, and you can find the value of x. Write down in full sentence. Okay, so last example. In the last example, places A and B are 30 km apart. हे बघा, it is A, it is B, 30 kilometer distance between A and B, and they are on a straight road, म्हणजे सरळ मार्गावर आहेत, स्ट्रेट रोडवर आहेत. ठीक आहे, आकृती काढली. पुढे हमीद ट्रॅव्हल फ्रॉम A to B ऑन बाईक. Hamid travel from A to B. This is direction of Hamid is okay. Now, at the same time, Joseph start from B on bike, travel towards A. B कडून A कडे. Joseph. JOSH spelling check. JOSEPH. Okay. हमीद ए कडून बी कडे चाललाय, जोसेफ बी कडून ए कडे चाललाय. दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट. दोघं एकमेकाला 20 मिनिटांनी इथे भेटतायत. 20 मिनिटांनी. मग 20 मिनिटात याने काढलेलं अंतर, डिस्टन्स कव्हर्ड बाय हमीद इन 20 मिनिट आणि डिस्टन्स कव्हर्ड बाय जोसेफ इन 20 मीटर, हे जर काढलं तर हे अंतर आणि हे अंतर, दॅट डिस्टन्स अँड दॅट डिस्टन्स, इथून इतकं मिळून हाऊ मेनी 30. Distance covered by Hamid in 20 minutes and distance covered by Joseph in 20 minutes. The sum of that both distance is 30 kilometers. That is the equation number first. Is that clear? So what you have to find? Speed of Hamid and Joseph find, na? आता इथं असं लिहायचं, Hamid is at place A and Joseph is at place B. Hamid's speed of Hamid, lead. Speed of Hamid, HAMID, B S kilometer per hour and Joseph, समजून घ्यायचं अक्षर. कळलं? आता डिस्टन्स कवर्ड बाय हमीद is equal to distance है ना, time into speed. That is the formula of distance. Distance is equal to time into speed. मतलब हमीद सर distance covered by हमीद in 20 minutes म्हणा. टाइम किती 20 मिनिट. स्पीड किती आहे हमीदचा x, हा मिनिटचा आवर केलं. So it become x upon kilometer. That is the distance covered by Hamid. Distance covered by Joseph in 20 minutes. Time 20 minutes म्हणजे hours केलं. Into speed किती आहे जोसेफचा y. And that both distance becomes 30 kg. So x upon 3 plus y upon 3 is equal to 30. इधर 3 इधर 1 है. डबल आल्यामुळे एकच घेतो आपण. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 3. With 3 get cancel. X plus y is equal to 90. That is the equation number 1. Condition number 1. Next. If Joseph would have started from B at the same time but in the opposite direction. Joseph इकडे जायच्या इकडे गेला, म्हणजे बघा असं आहे. आता जोसेफ इकडे चाललाय आणि हमीद मात्र इकडूनच आहे, इकडे गेलाय. बट इन द ऑपोजिट डायरेक्शन, इंस्टेड टुवर्ड्स ए, कडे जाण्याऐवजी तो ऑपोजिट डायरेक्शनला गेला.
हमीद वुड हॅव कॉट हिम. हमीद त्याला भेटेल. कॉट हिम आफ्टर 3 hours. 3 तासांनी इथं भेटतील ते ऍट द सी प्लेस. ओके, दे मीट इच अदर ऍट प्लेस सी आफ्टर 3 hours. ए पासून सी पर्यंत जायला म्हणजे डिस्टन्स कवर्ड बाय हमीद आफ्टर 3 hours. टाइम सांगा 3 hours. हेच हाच फॉर्म्युला. आणि स्पीड किती आहे? x 3x किलोमीटर. डिस्टन्स कवर्ड बाय जोसेफ आफ्टर 3 hours. टाइम 3 hours. स्पीड y. आता थोडं कॉमन सेन्स वापरा बरं का. इथून इथपर्यंत आला कोण? हमीद आला. आणि जोसेफ इथून इथपर्यंत आला त्याची गाठ पडलेली आहे. मग माझ्या हातामध्ये जे अंतर आहे हे दॅट डिस्टन्स मायनस म्हणजे AC मायनस BC. AC किती x आहे? हे अंतर किती आलं? 3x. आणि जोसेफने काढलं किती आलं? 3y. मग 3x मधून हा 3y काढून टाकला तर कोणता राहील? AB किती आहे? 30. दॅट इज 3x minus 3y is equal to 30. That is dividing both side by 3. 3 ने भागा. मग काय होईल? 3 ने भागा राहिली x minus y. That is equation number 2. पहिलं आलं x plus y is equal to 90. आणि दुसरं आलं x minus y 2x is equal to 100. x is equal to 50 and y 40. उत्तर पूर्ण वाक्यात लिहून टाका. So what problem is over? So page number 28, example number 6. You must try that example. Question number 5. By Cramer's method, you can easily solve. Now, question number 4, page number 27. Determinant, find the value of determinant is very simple. Question number 3, by graphical method. Question number 2, complete the table. 2x minus 6y is equal to 3. 2x minus 6y is equal to 3. काय दिले तुम्हाला बघा चार्ट मध्ये x is equal to -5 दिले. x is equal to 2 into -5 हे -10 होईल. गुणाकारात एकच मायनस साइन आहे. मायनस तिकडे गेला प्लस होईल. साइन चेंज करा आणि गुणिले 6 भागिले होईल. दॅट इज द आन्सर. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला किती काढायचं. आता आणखी एक किंमत दिलेली तुम्हाला. y ची किंमत 0 दिली आहे. 6 into 0 हे 6 0 होईल. फिनिश. So now you can easily solve problem set 1 and our first chapter is over. Thank you.